नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिव्य असो, असे गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारबडधाऱ्या माणसांकडून, लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला जागृत करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला ना पाहिजे. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचं गुढरहस्य असो, देवांचं गुढरहस्य असो, असे अनेक माहिती, असे अनेक गूढ रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल आहे मित्रांनो, जे की खऱ्यावर माहिती देत असतं. शोध करून, लाईव्ह व्हिडिओ दाखवून आणि खऱ्यावर माहिती देऊन तुमचे मन जिंकायचं काम करत असतं. अशा अनेक भावना, अशा अनेक अंधश्रद्धा देखील मी नष्ट केलेल्या आहेत. अनेक तुम्हाला श्रद्धेमधून आणावं, अंधश्रद्धेमध्ये न जावावं म्हणून मी तुम्हाला माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो. जर कोणाला कुठल्याही प्रकारची शंका विचार असेल, लक्ष्मी बांधणविषयी शंका विचार असेल, करणी भानामतीविषयी शंका विचार असेल, गुरुविषयी शंका विचार असेल, दीक्षाविषयी शंका असेल, त्याच्यानंतर मित्रांनो अनेक प्रकारच्या शंका जर तुमच्या मनामध्ये येत असतील की माझ्या धंद्यात बांधलेला आहे, माझा धंदाच होत नाही, अमुक तमुक केलेला आहे का, अशा देवीचा त्रास आहे का, तुम्हाला कौल घ्यायचा असेल तर मंगळवार शुक्रवार माझी गादी चालू असते. फक्त व्हॉट्सअपवर नमस्कार मेसेज पाठवा, माझं लोकेशन ॲड्रेस तुम्हाला पाठवून दिलं जाईल. मंगळवार आणि शुक्रवार 10 नंतर तुम्ही कधी येऊ शकता. येत असताना 5 फुलं, त्याच्यानंतर नारळ, 5 लिंब हे तुम्हाला घेऊन यायचे आहेत. हे मात्र लक्षात ठेवा. दक्षिणा द्या किंवा नका देऊ हे मात्र लक्षात ठेवा. माझी गादीवर कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा चालत नाही. श्रद्धेच्या जीवावर, सत्याच्या जीवावर मी माहिती बनवत असतो. आजकाल कसं झालेलं मित्रांनो, आजचा टॉपिक मी तुम्हाला समजून सांगतो. नवनाथ भक्ती करणारे श्रेष्ठ आहेत का, कालीचे पूजणारे श्रेष्ठ आहेत? हे अनेक इंस्टाग्रामवर म्हणलं गेलं किंवा गाण्याच्या मार्फतून म्हणलं गेलं की अनेक श्रद्धावर, अंधश्रद्धावर किंवा ज्याला माहीत पण नाही आहे, म्हणजेच की त्यानं कधी काली पुराण वाचलं नसेल, नवनाथ पुराण वाचलं नसेल, फक्त ह्याचं त्याचं ऐकून फक्त भक्ती करायची ईजभर, जगाला सांगायची टीजभर, अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. समज गैरसमज देखील मी दूर केलेला आहे. तर ह्याच टॉपिकवर आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. आदिनाथांनी भरपूर प्रमाणे देवांची उत्पत्ती केली, राक्षसांची उत्पत्ती झाली. त्याच्यानंतर अनेक राक्षसांना मारण्यासाठी देवांना देखील जन्म घ्यावा लागला, जसे की रामायण असेल, असे अनेक आहेत. महिषासुराला मारण्यासाठी अंबाबाईला जन्म घ्यावा लागला किंवा अनेक असे देवी देवतांना, राक्षसांना मारण्यासाठी हजारो काळ लोटल्यानंतर, हजारो वर्ष झाल्यानंतर देवींना कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन त्या राक्षसांचा वध करायला लावला, देवांना वध करायला लावला. किंवा राक्षस आज जन्माला आला, त्यांना म्हटला 2 वर्षानंतर त्याचा वध झाला, असं कुठल्याही ग्रंथात पुराणात उल्लेख केलेला नाही. हजारो वर्ष गेल्यानंतरच त्याचा वध झाला, त्याला जन्म घ्यावा लागला. श्रीकृष्णाला असेल, रामाला असेल, त्याच्यानंतर बजरंगबलीला असेल, त्यांची उत्पत्ती झाली अशा ठिकाणी, अशा हे म्हणजे कार्य करण्यासाठी. आदिनाथांनी जे विचार केला हे श्रेष्ठ आहे. मानवी जे विचार करतात हे मित्रांनो फक्त डोंग्याचा पांगून घेणारे आहेत. जे की साधू संत असेल त्यांची देखील उत्पत्ती हरिणी केली की जगाला संत कसा असावा, संतांच्या संगतीला गेल्यानंतर काय काय परिणाम होतात हे संतांनी आपल्याला शिकवलं. देव हे तारणार आहे, मारणार आहे. संत हा फक्त आणि फक्त तारणार आहे, मारणारा कधीच नाही. फक्त ज्ञानानं मन जिंकण्याचं काम हे संत लोक करत असतात, हे मात्र लक्षात ठेवा. अशा आदिनाथांची ही खेळ आहे. काय काय लोक म्हणतात मग काली प्रसन्न झाली, मग कालीला ह्यानं बांधलं, म्हणजेच की गोरक्षनाथांनी बांधला असेल, मच्छिंद्रनाथांनी बांधलं. बघा, बांधण्याच्या मागं काय ना काही उद्देश होता मित्रांनो. नाथांनी स्वतःच्या जीवावर असं कधीही सांगितलं नाही की मी स्वतःच्या जीवावर सगळं केलं नाही मित्रांनो. त्यांना त्याची गरज होती. त्यांना बजरंगबलीची गरज होती, त्याच्यानंतर त्यांना कालीच्या शक्तीची गरज होती, त्याच्यानंतर त्यांना वेताळाच्या शक्तीची गरज होती. अशा अनेक शक्त्या त्यांनी बांधून घेतल्या जी वाईट कामाला जात होती. मी काय म्हणतो नीट ऐका. जे वाईट कामाला लोक वापरत होती, जे वाईट होत होतं त्याच्यामध्ये चांगला पण कसं दाखवायचा, चांगला पण करून लोकांचं भलं कसं करायचं, शाबरी मंत्रानं कसं चांगलं होतं हे नवनाथांनी शिकवलं, हे मात्र लक्षात ठेवा. नवनाथ कोणाला झुकले नाहीत, नवनाथ कोणाला वाकले देखील नाहीत, कोणाला झोकले देखील नाहीत. एका भस्माच्या ह्याच्यावर मानल तेवढं भुतावळे ह्यांनी जाळली, उलटी येशीला टांगली. असे अनेक कथा, अनेक मित्रांनो पुराणामध्ये देखील किंवा पुस्तकामध्ये आढळून येतं. पण त्याच्या मागचं रहस्य जे उघडायला गेलं तर मित्रांनो त्यांनी त्यांच्या शक्तीच्या जेवर नसेल तर त्यांनी त्या शक्तीला मित्रांनो प्रसन्न करून त्या शक्तीचा आशीर्वाद घेऊन मग त्यानंतर ते शक्त्या वाईट कामाला मित्रांनो न वापरता चांगल्या कामाला त्यांनी शक्त्या नवनाथांनी वापरल्या. कालीची उत्पत्ती कुणी केली? शिवशंभूंनी केली, आदिनाथांनी केली. मग आदिनाथांनी जर कालीची उत्पत्ती केली असेल आणि जर तुम्ही कालीला दोष देत असाल तर मित्रांनो तुम्ही त्या आदिनाथाला दोष देताय. आदिनाथ कुणा आहेत?
नवनाथांचे पण वरचे आदिनाथ. त्याच्यानंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच मित्रांनो सगळ्यांची उत्पत्ती ह्या तिन्ही लोकांनी केलेलं, ब्रह्मा विष्णू महेश आणि तिथं दत्तात्रय महाराज. दत्तात्रय महाराजांनी जर ज्ञान दिलं नसतं तर नवनाथांनी ज्ञान घेतलं देखील नसतं. नवनाथ मित्रांनो एवढ्या उच्चीवर एवढ्या शक्तीवर गेलं नसतं. त्याची देखील सांगायचं काम कोणी केलं तर मित्रांनो आदिनाथांनी शिवांनी काम केलं. शिवांपेक्षा उग्र ताकद कोणाची नाही, सगळे शिवाचीच खेळे आहे. मग शिवाला नावं ठेवता येत ना, जर तुम्ही शिवाला नावं ठेवली तर कालीला नावं ठेवल्यासारखी झाली. जर तुम्ही कालीला नावं ठेवता, त्याच्या शक्तीला नावं ठेवतात, तर शिवाला तुम्ही नावं ठेवल्यासारखी झाली. बघा काय काय लोक फक्त हे मोठा तो बारका गाण्याच्या मार्फातून मी तुझ्या भावाने वीरकंगन घेऊन जा. वीर घेणं सोपं ना. बरं देवाने वीरकंगन घेतलं, त्यांच्या शक्तीने घेतलं. तुला नालाय का एक वीर तर सिद्ध होतोय का? तुला एक जर वीर सिद्ध झाला आहे का? मग उठव तुझ्या गावं, दाखव तुझी शक्ती. जर तुम्हाला आम्ही असा प्रश्न केला कालीच्या भक्तांनी तर नाथांच्या भक्तांना देता येईल का? किंवा नाथांच्या भक्तांनी जर प्रश्न केला देता येईल का? बघा या जगामध्ये कोण श्रेष्ठ कोण उच्च तसं काय नाही, सगळे आदिनाथांनी बनवलेली एक परंपरा आहे. नवनाथांची उत्पत्ती ह्याच्यामुळे झाली की चांगले शाबरी मित्र यावं. त्याच्यानंतर जी शक्त्या वाईट होत्या त्या वाईट शक्त्या चांगल्या मार्गाला लावायचं काम नवनाथांनी केलं. हे मात्र लक्षात ठेव. मी कालीला बी पोचणार आहे, मी दत्तात्रय महाराजांना बी पोचणार आहे, म्हणून तुम्हाला ओपन सांगतोय. मी देवांमध्ये भेदभाव करत नाही. अरे तुम्ही जातीमध्ये वाटून घेतला, आता देवांमध्ये तुम्ही वाटून घेणारे भामटे लोक आहेत तुम्ही, जे की स्वतःला शाने समजता. खूप तुम्हाला कधी पुराणं माहीत नाही आहेत, कधी कालीची तुम्ही अजून कालीच्या मंदिरात तरी गेले का? कधी कलकत्त्याला माहीत नाही. जे महाराष्ट्र लोक बघतात ना, तुम्ही एकदा कलकत्त्याला जाऊन बघा तिची उत्पत्ती कशी आहे. मित्रांनो शिवाची उत्पत्ती कुठून, ब्रह्माची उत्पत्ती कुठून, दयानंदची उत्पत्ती कुठून, हे तुम्हाला पहिलं समजलं पाहिजे. मुला शेवट आहे ना, नाही शेवट मुलगा नाही, बरोबर ना. पहिला आई आली म्हणून मुलं आली, बरोबर आहे. असं सांगायचा उद्देश, माझा बोलायचा उद्देश असा आहे की कालही देखील तिच्या जागेला श्रेष्ठ आहे, तिच्या शक्त्या श्रेष्ठ आहेत, आणि नवनाथ त्यांच्या जागेला ती श्रेष्ठ आहेत. अजून देखील मित्रांनो जर शाबरी विद्या नाथांनी जिंकून घेतली असती, त्या शाबरी विद्येमध्ये मित्रांनो जे हावते दिले जातात, जी शाबरी विद्या मारली जाते, या कुठल्या ना कुठल्या देवावर मारली जाते. जसंच की काली काली महाकाली इंद्र की बेटी ब्रह्मा की साले उठ भी पीपल की डाली दोनों हात बजावेत आली. सांच्या पिंडकांचा फुरो मंत्र विश्ववाचा. म्हणजे हावती कोणी दिली? तुम्ही कालीला. तुम्ही नवनाथांचं मंत्र कशावर चाला? कालीला घेऊन काम केलं. म्हणजे तुम्ही कालीला घेऊन कामं करताय. मग तुमचं काली जर नाही आले तर तुमचं काम होणार आहे का? हे की तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मंत्रामध्ये प्रत्येकाला घेऊन काम केलं पाहिजे. ये देवान माझं हे काम करून जा, हे पिशाचे हे माझं काम करून जा. हे मंत्र म्हणजे शाबरी विद्या होय. नवनाथांची उत्पत्ती आहे, नवनाथ हे श्रेष्ठ आहेत आणि काली देखील श्रेष्ठ आहे, त्यांचे आगुरू देखील श्रेष्ठ आहेत. आणि नवनाथांचे जे नवनाथ आहेत त्यांच्यामधले मित्रांनो जे नाथपंथ आहेत ते देखील श्रेष्ठ आहेत. ह्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण नाहीये, ते जे अनपड गवार म्हणतो मी ते श्रेष्ठ नाहीये. बघा प्रत्येकाची उत्पत्ती आदिनाथांनी केलेली आहे. आदिनाथाला तुम्ही भेलं पाहिजे. जर तुम्ही त्यांना नावं ठेवत असाल कालीची अशा काली तशी आहे, तर तुम्ही आदिनाथाला नावं ठेवताय आणि तुम्ही मित्रांनो ब्रह्मा गुरु विष्णू त्यांना नावं ठेवताय, कारण त्यांचीच उत्पत्ती आहे. राक्षसाला बी जगवलं, राक्षसांना बी पायजवळ तुडलं, हे अंबाबाईनं लक्षात ठेवा. अशी ही आदिमायादी शक्ती, आदिमायादी शक्तीला कधीही उंगली करून जमत नाही. आज देखील जो नाथ भक्त मोठा आहे, जो संत आहे, त्यांची रिस्पेक्ट आहे मनामध्ये, तो देखील कालीला मानतो. का मानतो? त्याला माहित आहे ही आई आहे शेवटी. आणि काली कुणा पुढे हारले? आई लेकरा पुढे हारलेले, म्हणून तुम्ही आम्ही बनणारे कोण नाही. जर आई हारली तर लेकरू देखील तिला नमन झालेलं आहे. आणि कालीनं फक्त त्याला वचन दिलेलं आहे नमन. तर मित्रांनो नवनाथ मधले जे आपले मच्छिंद्रनाथ असतील त्याच्यानंतर मित्रांनो अशी नमन झालेले आहेत मित्रांनो. म्हणजे असं नाही की तुझ्या चरणात नाही, आई आणि लेकराचं नातं झालं, त्याच्यानंतर त्यांना आई देखील म्हणून हाक मारलेली आहे मित्रांनो. म्हणायचा उद्देश एवढाच आहे की त्यांचं नातं घट्ट आहे. तुम्ही आमच्यासारखे फक्त हे मोठा तो बारका, हे श्रेष्ठ हा लहान असं म्हणण्यापेक्षा तुम्ही दोघांनाही पूजा. जर तुम्हाला ते श्रेष्ठ वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल आगोर पंथ श्रेष्ठ आहे तर आगोर पंथ श्रेष्ठ आहे मित्रांनो आमच्यासाठी. जर तुम्हाला वाटत असेल नवनाथ पंथ श्रेष्ठ आहे तर नवनाथ हा श्रेष्ठ आहे आमच्यासाठी, हा मात्र लक्षात ठेव. पण मित्रांनो जर तुम्ही असं जातीपातीचं म्हणजेच की पंथांचं जर तुम्ही भांडणं लागत असाल, हे लोक शिकलेले नसतात, हे लोक साधना केलेले नसतात, त्यांना गचम कळत नाही, यांना आदिनाथ माहीत नाही, यांची उत्पत्ती कशी झाली, परमपिता परमात्मा कोण आहे, त्याच्यानंतर यांना काहीही माहीत नसतं, यांच्या गुरूंचं यांना ज्ञान नसतं, यांना शून्य ज्ञान असतं या लोकांना. जे की काली श्रेष्ठ नाही, 52 वीर मारले, ह्यानं त्यानं केलं, जे असं म्हणतो ना, तो माणूस कधीही शिकलेला नसतो, अनपड गवार असतो, एक नंबरचा वेडा असतो. त्याला चपलीनं वडवला पाहिजे. जे की देवादेवांमध्ये भांडणं लावायचं किंवा पंथांमध्ये भांडणं लावायचं जे काम करतो त्याला चपलीनं मारलं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. जेव्हा तुला ज्ञान असेल तेव्हाच बोलायचं तुला हा काय. आज देखील नवनाथाचे जे श्रेष्ठ लोक आहेत ते देखील कालीला पुजतात. कालीचे जे आगोर आहेत ते देखील मित्रांनो शाबरी विद्येचा तंत्र प्रयोगामध्ये वापर करतात, हे मात्र लक्षात ठेवा. मग श्रेष्ठ या जगामध्ये सगळे श्रेष्ठ आहेत. तुम्ही घेणारं ज्ञान तुम्ही कितीपत श्रेष्ठ आहे हे महत्त्वाचं आहे. बघा नवनाथ त्याच्या जागेवर श्रेष्ठ आहे,
आगोरकालीचे कारण पंत श्रेष्ठ आहे, विष्णू पंत श्रेष्ठ आहे, सर्व पंत एका एका ठिकाणी श्रेष्ठ आहेत. ज्याला समजा सगळेच पोलीस भरतीमध्ये उतरले तर सगळेच पोलीस बनतात का? जो अवघड असेल, जो थकी मिकी न केलेला असेल, जो कष्ट करतो, जो दिन रात्र अभ्यास करतो, तोच अव्वल नंबर येतो. सगळेच अव्वल नंबर येतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या शास्त्रामध्ये आवड असते. प्रत्येकालाच डॉक्टर बनायचं नाही, प्रत्येकालाच वकील बनायचं नाही, प्रत्येकालाच पोलीस बनायचं नाही. प्रत्येकाला काय ना काय वेगळे ट्रेड निवडायचं असते, त्याच्यामध्ये त्याची किस्मत नसते. म्हणून प्रत्येक हा पंथांमध्ये वेगवेगळ्या पंथांमध्ये जात असतो. प्रत्येक पंथ हा त्याच्या त्याच्या जागेवर श्रेष्ठ आहे, त्याच्या त्याच्या जागेवर चमत्कार आहे, तरच त्यांना सगळे नमस्कार करतात. माझा आणि तुझा करण्यामध्ये काही याच्यात अर्थ नाही. नवनाथांची मी भरपूर प्रमाणे कथा देखील सांगितली आहे, महाकालीची कथा सांगितलेली आहे. असा दुसरा टॉपिक बनवला आहे, काय काय इंस्टाग्रामवर देखील बघितलं. सुळसुळाट चालू देवांच्या नावावर एकामेकाचा देव श्रेष्ठ म्हणायचं. सगळे देव श्रेष्ठ आहेत, त्याची उत्पत्ती आहे, मात्र लक्षात ठेवा. तो पहिला मनी नाही भावना द्यावा मला पाव, तुला आशेनं देव पावायचा नाही रे. मग कशाला देवांची लीला हे जगी गाजावी, तर लीला नाही गाजवत तुम्ही. उलट लोकांमध्ये भांडणं लावायचं काम तुम्ही करा. तुम्हाला देव तर कसा पावायचा हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. कुठल्याही टॉपिकवर व्हिडिओ बनवून पाहिजे, जर कुठल्याही देवा ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे तर करा कमेंटवर, मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करा. अन्यथा नसल्या केलं तर चालेल. मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. कोण कोणाच्या जागरूक श्रेष्ठ नाही. तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय तो तुम्ही त्या देवाच्याच विषयी गुणगान गायला पाहिजे, पण इतरांना नावं न ठेवता, हे मात्र लक्षात. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायचं मात्र विसरू नका. आदिनाथ त्यांच्या जागेवर श्रेष्ठ आहेत, आदिमाया आदिशक्ती तिच्या जागेवर श्रेष्ठ आहे, नवनाथ त्यांच्या जागेवर श्रेष्ठ. सगळं प्रत्येक जागा त्याला देवाने हे दिलेली आहे. म्हसोबा देखील मित्रांनो उग्र आहे, म्हसोबाला देखील नावं ठेवायचं. तुमच्यामध्ये धमक नाही, म्हसोबासारखे व्हा. तरी तुम्ही त्यांनी नाहीत असले चमत्कार कोण दाखवले. अरे तुला साधं लिंबू उचलता येत नाही, तू तसल्या केमिकलनं मधून लिंबू उचलतो जगाला सांगतोय की हे श्रेष्ठ आणि ते श्रेष्ठ. अरे काय बाबा भिकार सोड, मेला तरी तुझ्या बॉडीला कोण कुत्रा तुला खायचा नाही, तुला मुंगा खाऊन जातील. तुझं शरीर हे नाशवंत शरीर आहे, हे कधी लोकांना कळावं, हे कधी कळत नाही. कारण लोकांच्या अंगात माज असतो, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. धन्यवाद.